पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेमार्फत ओबीसी संघटनेच्या उपोषणास पाठिंबा। ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सगळे सोयरे आदेशाला विरोध करण्यासाठी व सरकारने दिलेल्या 57 लाख कुणबी नोंदी रद्द करण्यासाठी व समाजातील विविध उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष श्री भरत लोकरे तसेच जिल्हा संघटक बबनराव झोरे व महाबळेश्वर तालुका अध्यक्ष श्री अनिलराव लोहार यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणात पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। अन्यायाविरुद्ध आणि सगळे सोयरे हा जो अध्यादेश सरकारने काढलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी, त्याचबरोबर कुणबी नोंदी या 57 लाख कुणबी नोंदी केल्या गेलेल्या आहेत त्या कुणबी नोंदी रद्द करण्यासाठी आज जे उपोषण सुरू आहे त्यामध्ये ओबीसी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री भरतराव लोकरे, जिल्हा संघटक बबनराव झोरे आणि आमचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष सन्माननीय अनिलराव लोहार यांच्या उपोषणाला पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था उंब्रज संलग्न उपशाखा कराड, सातारा पाटण आणि सातारा शहर या सर्वांच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय ओबीसी। आजच्या साजऱ्या दिवशी या ठिकाणी लोहार सुतार समाजाची संघटक आणि संघटन पंचवदन उंब्रज गावचे आणि पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेचे सर्व सभासद आणि कार्यकर्ते अध्यक्षांच्या सर्व इथं उपस्थित झालेले आहेत। आता 6वा दिवस आहे। पाठिंबा देण्यासाठी हे सर्वजण उपस्थित झालेले आहेत। मी जिल्हा ओबीसी संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं प्रथमतः सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। बंधूंनो, आपण आला आणि आम्हाला खूप आनंद झाला। आनंद एवढ्यासाठी झाला की गेली 25 वर्ष आम्ही हे ओबीसीचं संघटन चालवतो। अनेक प्रकारचे वेगवेगळे अनुभव आम्ही घेतलेले आहेत। तुम्ही आता जी काही भाषणं केली या भाषणावरून आमच्या हे लक्षामध्ये आलं, तुम्ही जरी एका जातीच्या संघटनेमध्ये सहभागी असला तरी ओबीसीच्या विचारानं तुम्ही सगळे संघटित झालेला आहात। तुमचा विचार हा ओबीसीचा आहे। आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाची जाणीव तुम्हाला आहे ही तुमच्या भाषणातून आता माझ्या लक्षामध्ये आली। आता फक्त आपल्याला एकच करायचं आहे की ओबीसी संघटनेमध्ये सुद्धा याच हिरिरीनं आणि याच ताकदीनं आपल्याला उतरावं लागेल। प्रश्न असा आहे, ओबीसी मध्ये खूप जाती आहेत, जवळजवळ 350-400 जाती आहेत ओबीसी मध्ये आणि या 400 जातीमध्ये आपण विभागलो गेलोय। मी साळी, मी माळी, मी तेली, मी माझ्या पुरतं बघणार, तेल्याचा माझा काही संबंध नाही, कुंभाराचा माझा काही संबंध नाही, परटाचा माझा काही संबंध नाही असं म्हणून आपल्याला चालणार नाही। कारण ही एक जात म्हणजे लिमिटेड झाला तुम्ही आणि या सगळ्या जाती एकत्र आल्यानंतर तुमची एक प्रचंड मोठी ताकद निर्माण होते। आता कोरडे साहेबांनी ती सांगितली ताकद आपण 60%, 58-52% आपण त्या काळामध्ये होतो। आता गणती केल्यानंतर आपण 60%च्या दरम्यान करणार आहोत। 60% समाज जर संघटित झाला तर या देशाची सत्ता सुद्धा तो काबीज करू शकतो। ही भीती राज्यकर्त्यांना आहे, तुम्हाला याच्यातलं काहीच नाही। आपण याविषयी विचारच करत नाही, परंतु जी संघटनेचा ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण सर्वांची जातीनिहाय जनगणना एकच पर्व, एकच पर्व, आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण आमच्या हक्काचे, रद्द करा, रद्द करा, 57 लाख कुणबी नोंदी रद्द करा, रद्द करा, रद्द करा, 57 लाख कुणबी नोंदी रद्द करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा हम सब
एकच पर्व ओबीसी पर्व